श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतात. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 2 फूल दिसत आहे त्यापैकी एका फुलाला निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब, पुढे जाऊ नकोस. आता तुला नवीन मार्ग मिळणार आहे. आता तुझ्या आयुष्यात सुख, संपत्ती, समाधान मिळणार आहे. तुझ्या आयुष्यातील दुश्मनाचा नायनाट आता होणार आहे बाळा. प्रत्येक मार्ग योग्य नाही. काही वाटा सुरुवातीला सुंदर दिसतात पण शेवटी आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. होय माझ्या लेकरा, पण बघ, तुझ्या वाटेवर चालत आहेस तो मार्ग स्वामी लीलेचा आहे आणि स्वामीचा मार्ग कधीच वाईट नसतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होय माझ्या बाळा, जिथे तुझा सन्मान नाही तिथे तू एक पाऊलही पुढे टाकू नकोस. अपमान सहन करणारा माणूस हळूहळू स्वतःची इज्जत कमी करतो, म्हणून तू सगळ्यावरती विश्वास ठेवू नकोस बाळा. तोच एक दिवस तुझा सर्वात मोठा धोका ठरणार आहे. माझ्या लेकरा, बघ, शांत मनाने घेतलेला निर्णय तुझं आयुष्य बदलणार आणि लोभाने घेतलेला निर्णय नेहमी तुला नुकसानच देणार आहे. माझ्या लेकरा, तुझी वेळ तर चुकीची असेल तर तुला लोकसुद्धा साथ देणार नाही. म्हणून वेळ ओळखायला शिक. आपोआप तू ओळखणार आहेस. माझ्या बाळा, तुझा शत्रू बाहेर नाही तर तो नेहमी तुझ्या जवळ आहे. मित्राच्या, नातेवाईकाच्या, शेजाऱ्याच्या किंवा तुझ्या मनात सुद्धा. म्हणून तू जास्त लोकांवरती विश्वास ठेवू नकोस. होय माझ्या लेकरा, तू दिशेने चाललेला आहे त्या मार्गाचे शेवट फक्त पश्चाताप आहे. तुला वाटतंय तू योग्य निर्णय घेतला, पण लक्षात ठेव, प्रत्येक गोड दिसणारी गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही. काही गोष्टी फक्त तुला संपवण्यासाठीच असतात. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवतोय तेच तुझ्या पाठीमागे तुझ्या पाठीत खंजीर खुपसणार आहेत. आणि तू सर्वात मोठी चूक काय करतो की तू अजूनही त्यांना आपलं मानत आहेस. थांब, विचार कर, कारण पुढे गेला तर परत येण्याचा रस्ता उरणार नाही. म्हणून बाळा, चुकीच्या लोकांसोबत चाललं म्हणजे स्वतःचा नाश करणं. त्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं आहे. बाळा, आज तू दुर्लक्ष करत आहेस, पण उद्या हीच गोष्ट तुझ्या आयुष्य उद्ध्वस्त करेल. या छोट्या संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस. तेच मोठ्या संकटाची सुरुवात करत असतील. होय माझ्या लेकरा, म्हणूनच तू क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, आत्ता निर्णय तुझ्या हातात आहे. थांबायचं की पुढे जाऊन सर्व काही गमवायचं आहे. तुला खाली खेचणारे लोक आज हसत आहे, कारण त्यांना माहीत आहे तू स्वतःचा नुकसान करत आहे. योग्य वेळी घेतलेला एक पाऊल मागे तुला आयुष्यभर पुढे घेऊन जाणार आहे. होय माझ्या बाळा, बघ, तुझे शत्रू आता तुझ्या आयुष्यातून जातील आणि तुला असं वाटेल की तुझं आयुष्य खूप मोकळा झाला आहे. माझ्या लेकरा, हा व्हिडिओ तुझ्यासमोर येणं हा योग्य नाही. रात्रीची वेळ तुला जाग येते, पण का तर एक शक्ती तुझ्याकडे वळली जाते. तुला वाटतं तुझं नशीब तुटले, पण खरं काय माहीत आहे का? फक्त डोळे बंद कर आणि माझे नाव तू घे. तुझ्यावर कोण काहीतरी मोठं तयार होत आहे आणि म्हणून तुझा शत्रू आता घाबरला आहे. कारण स्वामीची कृपा ज्याच्यावर असते ते कायमच सुखी असतात आणि त्यांना कधी संकटाची सावलीसुद्धा दिसत नाही. म्हणून बाळा, तू अनुभवत आहेस, अचानक तुझे होता घरात शांतता येते आणि काहीतरी वेगळं जाणवतं. हा इशारा आहे, कारण तुझ्या आसपास कोणीतरी आहे तुझ्या समोर, पण मागे नुकसान करत आहे. आता त्या व्यक्तीचा शेवट जवळ आला आहे. फक्त डोळे बंद कर आणि एकच नाव घे, स्वामी आई. मी तुझं बाळ आहे, कारण तुझ्या आयुष्यातील वाईट शक्तीचा अंत आता जवळ आला आहे आणि तुझं नशीब नवीन वळण घेणार आहे. माझ्या लेकरा, तुझा शत्रू बाहेर शोधू नकोस. तुझा शत्रू तुझ्या घरात आहे, आतच आहे. तुझ्यासोबत रोज बोलतोस, त्याच्यावर तू विश्वास ठेवतो, तोच तुझा
प्रत्येक प्लॅनवर नजर ठेवून आहे. तुला आठवते का, तू काही चांगलं करायला जातोस आणि अचानक अडथळे येतात, तुझ्या प्रगतीला रोखते. लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीही अन्याय सहन करत नाही. आता वेळ आली आहे सत्य समोर येण्याची. ज्याने तुझ्यावर वार केला, आता तुझ्या समोर तो उघडे होणार आहे. कारण त्याच दिवशी फक्त तू एक गोष्ट बोलशील की, स्वामी आई मला आता सगळं समजलं. जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्त जणांना शेअर कर. संदेश मिळाला आहे जो फक्त नशीब बदलणाऱ्याला मिळत आहे. हा संदेश सगळ्यांना मिळत नाही. ज्यांनी खूप सहन केलं आहे. तू खूप रडला आहेस, तुला खूप लोकांनी धोका दिले, पण आज सर्व खेळ बदलणार आहे. ज्यांनी सगळं गमावले तोच खरा जिंकण्यासाठी तयार असतो. आजपासून तुझं नशीब उलट फिरणार आहे. तुझा शत्रू जो तुझ्यावर हसत होता तोच आता तुझ्यापासून लपलेला जाणार आहे. कारण तुला वरून आदेश मिळाले, आता यश तुझं आहे. म्हणून बाळा बघ, तुझ्यावर जी काळी नजर होती ती आता कायमची दूर जाणार आहे. फक्त तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. तुझ्यावर वाईट शक्तीची नजर आहे म्हणून स्वामीचा इशारा आता तुझ्यासमोर आला आहे. माझ्या लेकरा बघ, तुझी वेळ अजून संपली नाही. काही दिवसापासून तुझ्यासोबत खूप वाईट घटना घडत आहे. काम अचानक होत नाही, मन बिघडतं आणि कारण काहीच नसतं. जे तू ठरवतो ते पूर्ण होत नाही. पण बाळा, जे तुझ्या प्रगतीकडे पाहून जळते. शत्रू कधी समोरून वार करत नाही, तो सावलीसारखा मागे लागलेला असतो. तो आनंदी होत नाही त्यात, म्हणून त्याची दृष्ट तुला लागत आहे. तो काही चांगलं करायला जातोस पण अडथळे येतात. तुझं मन घाबरतं, रात्री शांत झोप लागत नाही. घरात सगळं ठीक असूनही एक निगेटिव्हिटी तुझ्या मनात आहे. हे फक्त योगायोग नाही, हे संकेत आहे की तुझ्यावर कोणाची तरी वाईट नजर ठेवून आहे. आपण घाबरू नको. जिथे वाईट शक्ती असते तिथे दिव्य शक्तीही जागृत होत असते. स्वामी म्हणतात, जो माझं नाव घेतो त्याच्यावर कोणीही वाईट शक्ती काहीच परिणाम करत नाही. म्हणून आजपासून मनातून एकदाच तू नाव घे, श्री स्वामी समर्थ, आणि असेच तू कमेंट बॉक्समध्ये टाईप कर. ज्यांनी तुझ्यावर नजर ठेवली आहे ते जर लोक तुझ्या आयुष्यातून हळूहळू दूर जाणार आहे. नजर किती शक्तिशाली असली तरी श्रद्धा आणि विश्वास पुढे काहीच करत नाही. तुझं नशीब बदलायला सुरुवात झालं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.